गुड मॉर्निंग. तर आज आम्ही आरामात उठलेलो आहोत आणि आता आम्ही ब्रेकफास्टसाठी चाललेलो आहोत. रात्री काल तुम्हाला माहितीच आहे 4:30ला लवकरच पोहोचलो होतो आम्ही. त्याच्यामुळे मस्त आराम केला. त्याच्यानंतर मग आम्ही फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर डिनरसाठी गेलो. सो इंडियन डिनर केलं. सितारा हॉटेल आहे समथिंग, तर तिथे डिनर केलं. इंडियन भेटत होतं तिथे. सो डिनर वगैरे झाल्यानंतर मग मस्त रात्री छान झोप झालेली आहे आणि आजचा थोडासा फ्रेश दिवस आहे, कारण काल आम्ही खूप लवकर उठलो होतो. आज मस्त वाटत आहे. आणि मागे तुम्ही छान राईस फील्ड्स बघू शकताय. हॅलो गाईज. तर आता 11:15 वाजलेले आहेत आणि आम्ही चेकआउट करत आहोत ह्या हॉटेलमधून. आम्ही जात आहोत सेमिनियाकला. जाता जाता ताना लॉट टेम्पल आम्ही करणार आहोत आणि अजून एक पॉईंट आहे तर तो एक करणार आहोत. आणि आमचा प्लॅन आहे की आत्ता कॅट कॅफेला पिहूला जायचं आहे. खूप दिवसांपासून तिचं सुरू आहे, तिला कॅट कॅफे दिसल्यापासून. तर तिचे बाबा तिला कॅट कॅफेला घेऊन जात आहेत आणि मी पण असंच तिथे थोडंसं फिरेल पुढे. तर बघूयात. आणि चेकआउट आत्ताच करतो आहे आणि बॅगा ठेवून आम्ही बाहेर फिरायला जातो बेसिकली. त्याच्यानंतर मग ड्रायव्हर येईल आणि मग आम्ही इथून निघू सेमिनियाकसाठी. सो आज जवळपास 1ला जर निघालो तर 5-5:30 वाजता आम्ही तिथे पोहोचू. इतकी मोठी जर्नी आहे. तर बघूयात काय होतं आहे ते पुढे. मी तुम्हाला दाखवतच राहील. आणि येस, बाय बाय टू उबूद. तर ही आहे माझी मटकू पिहू आणि हा आहे माझा आजचा ड्रेस. तर छान स्कॉट्स घातलेला आहे आणि वरती हा टॉप आणि श्रग पण होता, पण मी नंतर तो काढला. सो जेव्हा ऊन लागतं तेव्हा मी तो श्रग घालते. खूप छान मिंत्रावरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही आलो, पिहूला कॅट कॅफेमध्ये सोडलं आणि आम्ही इथे छान स्मूदी खाल्ली, मिल्कशेक वगैरे घेतला आणि मस्त एन्जॉय केलं. तिथून आम्ही आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला निघालो आणि हे आहे उलुंदानो टेम्पल. खूप फेमस आहे हे टेम्पल. सेमिनियाकला जाता जाता तिथेच कॉर्नरला हे टेम्पल आहे आणि इथे एक लेक आहे, त्याला बाराटान लेक पण म्हणतात, बाराटान किंवा बाराटन लेक. आणि हिल स्टेशन सारखं आहे. छान थंड आहे इथे. सो बघूयात आतमध्ये कसं दिसतंय. पूर्ण बालीमध्ये आम्हाला इथे सर्वात छान वाटत होतं, थंड वाटत होतं. क्लायमेट खूप चांगलं वाटलं मला इथलं. आणि तुम्ही पुढे बघू शकता लेकच्या जवळ इतके छान ढग उतरले होते खाली. सो तो नजारा इतका सुंदर दिसत होता. आणि डेफिनेटली इथे या, फोटोज पण इथे खूप छान येतात. आणि ह्या स्टॅच्यूज वगैरे तुम्ही बघू शकता, गेट्स असतात, सो तिथे फोटोज छान येतात. शिवाय लेकजवळ जे टेम्पल आहे ते पण अगदी सुंदर आहे. आणि इथे टेम्पल तर त्यांनी म्हटलेलं आहे, बट इथे मला फक्त ह्या टेम्पलमध्ये कोणीच सरॉंग घातलेले दिसले नाहीत. सो मे बी इथे सरॉंग घालत नसेल किंवा तितकं कंपल्सरी नसेल. आम्हाला पुढे जाऊन त्यांची सेरेमनी पण दिसली. सो तिथले जे लोक होते त्यांनी घातले होते सरॉंग, बट बाकीच्या लोकांना कंपल्सरी केलं नव्हतं. जसं बाकीच्या मंदिरांमध्ये खूप कंपल्सरी होतं सरॉंग घालून जाणं, जरी आतमध्ये सोडलं नाही तरी, बट इथे नव्हतं. आणि लेकच्या जवळ ते इतकं छान वाटत होतं. तुम्ही एक गेट बघू शकता, या गेटमधनं आपल्याला आतमध्ये जायचं आहे. गर्दी तशी नॉर्मल होती, खूप जास्त पण नव्हती, त्याच्यामुळे छान वाटत होतं फिरायला. आणि आम्ही पहिल्यांदा मला असं वाटलं की इथे पण गरमीच असेल, बट मस्त थंडी होती. तिला इतकी थंडी वाजत नव्हती, तिला ओके ओके वाटत होतं. सो तिने असंच ठेवलं आहे ते घातलेलं आणि तिला पण इथे छान वाटत होतं. बेसिकली जर खूपच ऊन असलं तर मुलं पण थोडे क्रँकी होतात, तसं इथे तिला मजा येत होती. आणि शिवाय इथे लहान मुलांसाठी खेळायला पण आहे, एका साईडला प्लेग्राऊंड पण आहे. सो थोडा वेळ ती तिथेच जाऊन खेळली, तिला तिथे आणखीन मजा आली. त्याच्यानंतर तिथे तुम्ही छान शॉपिंग करू शकता. बाहेर भरपूर दुकानं आहेत, त्याच्यानंतर रेस्टॉरंट्स आहेत, आतमध्ये पण रेस्टॉरंट आहे, बाहेर पण आहे. सो ते पण तुम्ही करू शकता. आणि हो, येण्याच्या आधी इथे देखील एंट्रन्स फी घेतली जाते. सो हे जे आहे हे ॲक्च्युअल तिथलं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता किती छान, म्हणजे त्यांची जी ठेवण आहे ती खूप सुंदर दिसते या मंदिरांची. आणि ह्या लेकच्या साईडला हे मंदिर, वरती आलेले ते ढग, पूर्ण ओव्हरऑल तर नजाराच खूप सुंदर दिसत होता. सो आम्हाला तरी खूप आवडलं इथे फिरायला. आम्ही खूप एन्जॉय केलं, भरपूर फोटोज व्हिडिओज घेतले इथे देखील. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पुढे कुठे जात आहोत ते तुम्हाला दिसेलच. Underneath the sky painted with dreams, we're chasing the echoes of silent screams, caught in the spell of the cosmic night, where fantasies bloom in the pale moonlight. We'll let go of all that we know. आणि थोड्याच वेळात तुम्ही बघता इतकं सुंदर वातावरण झालं होतं, पूर्ण ढग उतरले होते इथे आणि इथलं दृश्य अजूनच सुंदर दिसत होतं. आणि थोड्या वेळात पाऊस देखील सुरू झाला. सो तिथून आम्ही निघालो सेमिनियाकला आणि तिथे आम्हाला तान्हा लॉट टेम्पलला जायचं होतं. सो आमचे नेक्स्ट डेस्टिनेशन आहे तान्हा लॉट टेम्पल. Twirl in the magic of the cosmic
इथे पण अगेन आम्हाला सरॉंग घालायला दिले नव्हते आणि असं टेम्पल आहे. सो अगेन ह्या टेम्पलमध्ये तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. जे पण आहे बाहेरूनच सगळे सीन तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं सनसेट पॉईंट आहे ताना लॉट टेम्पलला, त्याच्यामुळे सनसेटच्या वेळेस तिथं जाणं प्रिफर करा. सो खूप मस्त वाटतं त्यावेळेला. आणि बीच इतका सुंदर होता हा आणि क्लीन पण होता, तुम्ही बघू शकताय. सो एकदम मस्त वाटलं ताना लॉटला मला. आम्ही इथे पण मस्त एन्जॉय केलं. आणि इथे पण गर्दी म्हणजे अगदी खूप जास्त नव्हती, मीडियम गर्दी होती. सो ती देखील एक चांगली गोष्ट वाटली आम्हाला. Constellations will find a way through the celestial symphony will sway. With every step we leave our cares behind. In this त्याच्यानंतर आतमध्ये फिरता फिरता मेन ताना लॉट टेम्पलला जायच्या आधी इथे पिहूनी तुम्ही जे फ्लॉवर घातले कानाच्या मागे ते बघू शकताय, ते आम्ही तिथे घेतलं होतं. सो 5000 IDRला आम्हाला ते मिळालं, म्हणजे साधारण 20-30 रुपयांचं असेल. सो 2 फ्लॉवर्स मी घेतले, जे खूप छान वाटत होते कानाच्या मागे घातल्यावर. तिथले लोक म्हणजे घालतात की देवाचा आशीर्वाद म्हणून, स्पेशली जेंट्स लोक एका कानाच्या मागे ते फूल लावतात. ते त्यांचं एक प्रतीक आहे की देवाचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. सो त्यांना ते फूल घालायला आवडतं. रोज पण तुम्ही बघाल ना, जसं आपल्याकडे टीका लावतात कपाळावर, तसं त्यांच्याकडे फूल घातलं जातं कानाच्या मागे. सो आम्ही तिथे फूल घेतलं आणि इथे मेन ताना लॉट टेम्पलला आम्ही आलेलो आहोत. थोडंसं लेफ्ट साईडने जाऊन तिथे उतरायचं आहे खाली. आणि हे बघू शकताय तुम्ही, असं समुद्राच्या मध्यभागी हे टेम्पल आहे. सो तिथे आम्ही गेलो, तिथे लाईन लागली होती आशीर्वाद घेण्यासाठी. तिथलं जे पाणी आहे ब्लेस्ड वॉटर ते घ्यायचं डोळ्यांवर आणि पाया पडायचं, आणि तुम्हाला जर पैसे वगैरे वाटत असेल तर तिथे ठेवायचे, असं ते होतं. आणि मग तिथे आम्ही आशीर्वाद घ्यायला गेलो. तुम्ही बघू शकता तिथे लोक थांबलेले आहेत आणि सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत. त्याच्यानंतर आम्ही देखील तिथे जाऊन आशीर्वाद घेतला. हे पाणी जे आहे तुम्ही बघताय डोळ्यांवर घ्यायचं आणि ते अक्षदा लावतात आपल्या कपाळावर, तांदूळ. आणि जे फूल आहे त्यांनी डाव्या कानात घातलेलं आहे, ओरिजिनलवालं हे फूल आहे. हे सर्व झाल्यानंतर आम्ही सनसेटची वाट पाहत तिथे थांबलो. आणि हे आकाशात जे उडते ते तुम्ही बघू शकता, तो तिथला पतंग आहे, जो बघून मला खूप छान वाटलं. काहीतरी डिफरंट टाईपचा पतंग होता. सनसेटसाठी सर्व लोक वाट बघत होते. सनसेट होत होता पण थोडेसे ढग आले होते. बट सर्वजण मस्त फोटो घेत होते, व्हिडिओ घेत होते इथे येऊन. सर्वांना तेच जास्त मजा येत होती इथे घ्यायला. आणि सनसेट पाहिला. त्याच्यानंतर मग तिथून आम्ही निघालो. तिथून आमचं जे हॉटेल होतं ते अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावरच होतं, त्याच्यामुळे लास्ट पॉईंट आम्ही हा ठेवला होता. सो आजचा जो दिवस आहे तो आम्ही खूप मस्त एन्जॉय केला. खूप छान छान ठिकाणं बघितले, खूप मस्त एक्सप्लोअर केलं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे या ताना लॉट टेम्पलच्या बाहेर आल्यानंतर जे दुकानं आहेत ते मला थोडेसे रिजनेबल वाटले. काही ठिकाणी इतक्या स्वस्त दरात गोष्टी भेटत होत्या. सो तुम्हाला जर काही शॉपिंग करायची असेल तर इथे नक्की तुम्ही पेंडिंग ठेवा ती शॉपिंग आणि इथे करा. त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये आणि त्या हॉटेलचं नाव आहे लेगॉंग केराटोन बीच हॉटेल. सो हे जे आहे अगेन बीच फ्रंट हॉटेल आहे, त्याच्यामुळे समोर इतकं सुंदर बीच तुम्हाला बघायला मिळेल. शिवाय हे हॉटेल पण तुम्ही बघू शकता, रूम तुम्ही बघू शकता, एकदम छान आहे, स्पेशियस आहे. आणि इथली जी बाल्कनी आहे तुम्ही बघू शकताय, समोर समुद्र दिसतोय, समुद्राचा आवाज येतोय, खाली स्विमिंग पूल दिसत आहे. सो व्ह्यू इतका बेस्ट होता इथला देखील. आणि हा जो समुद्र आहे खूप खवळलेला होता, म्हणजे आत्तापर्यंत जितके समुद्र मी पाहिले त्यात सगळ्यात जास्त खवळलेला किंवा सर्फिंगसाठी हा खूप चांगला असतो असं म्हणतात. सो तो हा समुद्र होता आणि लोक इथे सर्फिंग देखील करत होते. हे आमचं बाथरूम आहे, बाथरूम पण इतकं स्पेशियस आहे. सो मी याची पण टूर तुम्हाला दाखवलेली आहे. आणि आम्ही लगेचच फटाफट सर्व आवरून पहिल्यांदा खाली आलो, कारण आम्हाला समुद्र बघायचा होता जवळून. आणि इथे मस्त बघत थांबलो. सो इतकं छान वाटत होतं, इतकं सुंदर, इतका मस्त समुद्र वाटत होता. आणि मोठा आवाज येत होता, म्हणजे भीती वाटत होती, अशा मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या तिथं. ऑनेस्टली सांगायला गेलं तर आता तुम्ही बघू शकता ही मुलगी चालली आहे आणि इतकी लाट येते की ती थांबते जागेवर, म्हणजे इतक्या मोठ्या लाटा होत्या आता. सो सेफ तितका म्हणता नाही येणार, पण जेव्हा अहोटी असते तेव्हाच तुम्ही तिथे जाऊन भिजू शकता थोडंफार. मस्त होता समुद्र, मला खूप आवडला, इथला व्ह्यू खूप आवडला, हे हॉटेल खूप आवडलं. आणि इथे आम्ही फक्त चिल केलं. इथे आल्यावर आम्ही कुठेच गेलो नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आमच्या हॉटेलच्या एक्झॅक्टली राईट साईडला फिन्स बीच क्लब होता, जो सगळ्यात फेमस बीच क्लब आहे बालीचा.
त्या फिन्स बीच क्लबमध्ये जायची आम्हाला गरजच पडली नाही, कारण आम्हाला पूर्ण आवाज गाण्यांचा इथे येत होता. सो आमच्याच हॉटेलच्या बाहेर आम्ही बसून एन्जॉय करत होतो मस्त. त्याच्यामुळे आम्ही तिथे काही गेलो नाही. आणि दुसऱ्या दिवशी उठून छान ब्रेकफास्ट वगैरे केला. त्याच्यानंतर खूप फोटोज काढले मी, म्हणजे जितके पण पेंडिंग होते माझे फोटोज ते फोटोशूट मी इथेच केलं. व्हिडिओज फोटोज सर्व इथे केलं आणि फक्त आम्ही चिल करत होतो. दुसऱ्या दिवशी पण मस्त आरामात उठलो, छान लंच वगैरे केला आणि इथं समुद्राच्या किनारी मस्त बसलो होतो. तर चिल केलं कारण आम्ही इतकं हेक्टिक शेड्यूलमधनं जात होतो आणि खूप थकलेलो होतो. सो इथे आम्हाला फिरायचं नव्हतं. शिवाय मोस्टली आमच्या सर्व गोष्टी चांगल्या फिरून झाल्या होत्या. Caught in the spell of the cosmic night, the fences bloom in the pale moonlight, dancing in the stardust. आज आम्ही हॉटेलमध्ये फक्त चिल करतोय, मस्त मस्त फोटो काढतोय, आराम करतोय आणि थोड्या वेळात पाण्यात पण जाणार आहोत खेळायला. तर मी हे वॅकी मोड लिहिलेलं दिसतंय तुम्हाला. हे टी शर्ट्स घेतले होते इंस्टाग्रामवरून एका पेजवरून. तर मला खूप इच्छा होती याचा फोटोशूट करावा. असं कोणत्या ठिकाणी तर आम्ही घालून नाही गेलो. सो इथेच आम्ही मस्त फोटोशूट केला त्याचा. आणि इथे पिहूची मस्ती तुम्ही बघू शकताय, मस्त गॉगल खाली घेते असा. तर आम्ही चाललेलो आहोत समुद्रामध्ये खेळायला आणि आज लास्ट डे आहे. त्याच्यामुळे आमचा विचार आहे की छान समुद्रात आणि स्विमिंग पूलमध्ये पण जावं. सो येस, तिथे खेळून मग माघारी येऊ आणि मग डिनर वगैरेसाठी बाहेर जाऊ असा प्लॅन आहे. लेट्स सी. सो इथे समुद्रात आम्ही खेळायला गेलो, पण जसं मी सांगितलं इथला समुद्र जास्त सेफ नव्हता. त्याच्यामुळे आम्ही थोडाच वेळ खेळलो आणि स्विमिंग पूलमध्ये गेलो. भरपूर वेळ स्विमिंग पूलमध्ये थांबलो. त्याच्यामुळे तिथे मजा आली. मग छान फ्रेश वगैरे होऊन सनसेट पाहायला आम्ही खाली उतरलो. आणि हा जो दिसतोय मी तुम्हाला दाखवते, हा फिन्स बीच क्लब आहे, जो आमच्या हॉटेलच्या राईट साईडला होता. तुम्ही बघू शकताय तिथलेच लोक बाहेर येऊन किती सारे बसले आहेत तिथे बीचवर. तर फायनली आमची जायची वेळ आलेली आहे आणि आज आम्ही निघत आहोत. पूर्ण रेडी झालेलो आहोत आणि हे जे दृश्य आहे हे नक्कीच आम्ही मिस करणार आहोत. यू नो, ट्रिपचा बेस्ट पार्ट काय असतो की ह्या आठवणी पूर्ण मनात साठवून ठेवायच्या आणि जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा या आठवण करून तुम्हाला इतकं छान वाटतं. सो त्याच्यासाठी मला ॲक्च्युली फिरायला खूप आवडतं आणि मी हे नेहमी परत मिस करते आणि पुन्हा आणखीन कुठेतरी नवीन आठवणी बनवायला जायची इच्छा होते. तर आम्ही तिथून निघालो. सिंगापूर एअरपोर्टला आल्यानंतर आमच्याकडे थोडा वेळ होता. सो हे बटरफ्लाय गार्डन तिथे एक्सप्लोअर केलं आम्ही आणि इतका पण वेळ नव्हता की आणखीन एक्सप्लोअर करू. सो मस्त ते एअरपोर्ट असंच फिरून घेतलं आम्ही छान आणि मग आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो आणि नेहमीच मनात राहतील अशा बालीच्या आठवणी घेऊन आम्ही आमच्या घरी परतलो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर प्लीज सगळे व्हिडिओज बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केलेल्या चॅनलला तर करा. आणि इतकं छान प्रेम दिल्याबद्दल माझ्या व्हिडिओजवर आणि माझ्या फोटोजवर इंस्टाग्रामच्या, त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे तुम्हा सर्वांची. माझ्या डोळ्यांनी तुम्ही बाली पाहिलेली आहे, सो मला खूप छान वाटलं या गोष्टीचं. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ, सपोर्टिंग मी. थँक्यू सो मच.